शिवा संघटना पुणे पिंपरी चिंचवडच्या वतीने चालू असलेल्या विधिमंडळ मुंबई येथे सभागृहात क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मंत्री संजय शिरसाट यांनी अतिशय हलक्या फुलक्या भाषेत महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख बसवेश्वर असा केला. त्यामुळे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी घोषित केल्याप्रमाणे मंत्री शिरसाट यांनी जर जाहीर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाहीर निषेध केला जाईल. वीरशैव लिंगायत समाजातील तरुणांना स्वयंरोजगार करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावं आणि ते मिळण्यासाठी शासनाच्या वतीनं महामंडळ स्थापन करण्यात यावं, जेणेकरून जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना स्वयंरोजगार करण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून त्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य द्यावं ही संकल्पना त्यामागे होती. या अनुषंगानं परवा विधानसभेच्या चर्चेच्या वेळी आमदार नायकवडी यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर देताना या राज्याचे समाज कल्याण मंत्री नामदार संजय शिरसाट यांनी ज्या महात्मा बसवेश्वरांनी जाती वर्ण वर्ग विरहित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी इसवी सन 1150 साली मानवतेच्या दृष्टिकोनातून निव्वळ राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्येच नाही, देशामध्येच नाही तर जगामध्ये आपल्या कामाचं कौतुक या महात्मा बसवेश्वराचं होतंय. त्या महात्मा बसवेश्वराच्या बाबतीमध्ये माननीय नामदार संजय शिरसाट यांनी एकेरी शब्दात उल्लेख करून निव्वळ महात्मा बसवेश्वरच नाही तर संबंध देशामध्ये असणाऱ्या बसवप्रेमीच्या मनाला खेद पोहोचवलेले आहे. मंत्री शिरसाट यांचे पुतळे जाळले जातील, जोडे मारो आंदोलन केले जाईल. त्याचाच एक भाग म्हणून उमाकांत आप्पा शेटे, सुनील वाडकर, आप्पा सरचिटणीस, अनिल बोचरे पिंपरी शहराध्यक्ष, संतोष नुचे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष, संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड अध्यक्ष सूर्यकांत आप्पा, सदाशिव साखरे सोशल मीडिया अध्यक्ष, शिवानंद चौगुले सोशल मीडिया अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासमोरील चौकात पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.